सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथमतः आभार मानतो. त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो. ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उठून नेला आणि आज 13व्या फेरी अखेर 30,000पर्यंत लीड मिळवली. मला असं वाटतं की आपल्याला 40च्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं. या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचा असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून बुवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले. मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत, लोकांमध्ये मिसळावं लागत आहे. आणि सातत्यानं म्हणलं की लग्नाला असू दे, माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जाते, आमदारने विकासाचं काम करायचं असतं आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर उत्तरमधनं मला 5व्यांदा लोकांनी पसंती करत आहेत. त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंत केली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार माझ्याबरोबर आहे. याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईल किंवा 4-4, 5-5 टर्म आमदार होईल, राज्यमंत्री होईल, पालकमंत्री होईल, हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती. पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं. यामध्येही मला समाधान आहे. मी आमदारकी झालो. आपलं शहर उत्तरच्या या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळून दिली. त्याच्यातच मी माझं मोठं पक्ष